राम कृष्ण हरे जय जय 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 राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम बंद झाला मॉनिटर टाक नाही रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा हे बरवा तो हा माधव बरवा सुख तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा सर्व माईक येतात तर कमी कर बाळा रे बाळा असा इथं गोंधळ झाला पूर्ण असा सगळं माईक कमी कर झालं झालं हा गेल्यासारखं आहे आवाज झालं झालं मॉनिटर टाक
टाक ना जरा काय समजा. असा पूर्ण इथं असं गोंधळ निर्माण. माझा इको कमी कर ना बाबा. निर्वैर भावे सर्वभूतांसवे. निर्वैर भावे सर्वभूतांसवे. निर्वैर भावे सर्वभूतांसवे. निर्वैर भावे सर्वभूतांसवे. साधन बरवे हेची एक. साधन बरवे हेची एक. साधन बरवे हेची एक. निर्वैर भावे सर्वभूतांसवे. निर्वैर भावे सर्वभूतांसवे. निर्वैर भावे सर्वभूतांसवे. निर्वैर भावे सर्वभूतांसवे. साधन बरवे हेची एक. साधन बरवे हेची एक. साधन बरवे हेची एक. हरीचा अंगीकार करील नारायण. हरीचा अंगीकार करील नारायण. हरीचा अंगीकार करील नारायण. हरीचा अंगीकार करील नारायण. बडबड तो क्षीण येणे विना. बडबड तोषिण येणे विना. बडबड तोषिण येणे विना. सोय रे पिशून समानची घडे. सोय रे पिसून समानाची घडे. सोय रे पिशून समानची घडे. सोय रे पिसून समानाची घडे. चित्त पर ओढे उपकारी. गीत पड ओढे उपकारे. गीत पड ओढे उपकारे. का म्हणे चित्त झालिया निर्मळ. तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ. का म्हणे चित्त झालिया निर्मळ. तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ. तरीच सकळ केले होय. हरित सकळ केले होय. हरित सकळ केले होय. तरीच अंगीकार करील नारायण. हरित अंगीकार करील नारायण. बडबड तोषिण येणे विन. विठोबार कुमार. जय विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. गायन सम्राट दशरथ गुरुजी केने आणि त्यांच्या पाठीमागे तुम्ही गावात आम्ही रोजच आहोत. निर्वैर भावे सर्वभूत 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 साधन बरवे नेची एक. साधन
तरीच अंगीकार करील नारा साधन बनवेची साधन बनवेची तरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील नारायण बडबड तो शीन बडबड तो शीन येने विन येने विन येने विन येने विन येने विन बडबड तो शीन येने विन तरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील नारायण बडबड तो शीन येने विन बडबड तो शीन बडबड तो शीन येने विन तरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील विठ्ठल 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 विठ्ठल
या सर्व मायकापैकी मुख्य माईक कुठला आहे बाबा? हाय 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 कुठला माईक मुख्य आहे? तू सांग ना मला आता. कुठला माईक मुख्य आहे यातला? बरं, माझा झाकून टाकला पूर्ण. म्हणजे मला काय बोलायचं आहे की थोडे माईक कमी ठेवा, असे लोकांना ऐकायला गोड वाटलं पाहिजे. जे बसलेले लोक आहेत त्यांच्या कानालाही त्रास होता कामा नाही, ऐकायला जरा गोड वाटलं पाहिजे सर्वांना. हे जे कोरसचे माईक आहेत ना, हे सगळे थोडे कमी ठेवायचे. हा, बाहेर ठेवलं चालेल, मॉनिटरला कमी ठेव थोडेसे. निर्वैर भावे सर्वभूतांसवे, निर्वैर भावे सर्वभूतांसवे, साधन बरवे हेची एक, तरीचा अंगीकार करील नारायण, बडबड तो शीन येणे वीण, सोयरे पिशून समानची घडे, चित्त पर ओढे उपकारी, तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ, तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ, तरीच सकळ केले होय, तरीचा अंगीकार करील नारायण, बडबड तोशीन येणे वीण, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, लोकाभिराम रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये, मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, मंगलभवन अमंगलहारी, द्रवसु दशरथ अजर बिहारी, सिया राममय सब जग जाणी, करहु प्रणाम जोरी जुग पाणी, जयांची किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी, आता मस्तक माझा पायावरी, माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे. हे मस्तक माझा पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, मस्तक या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. निर्वैर भावे सर्वभूतांसवे, साधन बरवे हेची एक, तरीचा अंगीकार करील नारायण, बडबड तो शीन येणे वीण. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र देवनदी अमृतवाहिनी इंद्रायणीच्या तीरावर असलेलं श्री क्षेत्र देहू, या देहू क्षेत्रातील महान संत वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे, अभंग 4 चरणाचा आहे, आणि अभंगातला मुख्य विषय श्री भगवंताने आपला सर्वांचा, तुमचा माझा, समस्त मानव मात्रांचा स्वीकार श्री भगवंताने करावा, याकरता तुकोबाराय या अभंगामध्ये साधन सांगत आहेत. असा हा गाथेतील अत्यंत चिंतनीय असलेला अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे.
आजची ही सेवा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवाच्या प्रित्यर्थ असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेली अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये सुरू आहे. खूप छान नियोजन आहे. कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदर आहे. म्हणजे इथं आल्यानंतर इथलं जे चैतन्य बघितल्यानंतर कीर्तन करण्यासाठी खऱ्या अर्थाने कीर्तनकारामध्ये एक चैतन्य निर्माण होतं. बरं का, मंडपामध्ये आल्यानंतर कीर्तनकाराला कीर्तन करण्यासाठी एक उत्साह वाटला पाहिजे असं वातावरण या ठिकाणी आहे. या पंचक्रोशीतील सर्व ही गानगंधर्व मंडळी या ठिकाणी उभी आहे. दोन्ही मृदंगाचार्य चांगले तज्ज्ञ आहेत. अजून कमी कर थोडासा माझा माईक, आणि इफेक्ट नको देऊ माझ्या माईकला. हे दोन्ही मृदंगाचार्य चांगले तज्ज्ञ आहेत. प्रसन्न चेहऱ्याची सर्व मंडळी माझ्यासमोर कीर्तन श्रवणासाठी बसलेली आहे. आणि साऊंड सिस्टमचा तर प्रश्न नाही, अतिशय उत्तम आहे. फक्त आता जेवढा वेळ माझ्याकडे आहे शिल्लक, त्या माझ्याकडे शिल्लक असलेल्या वेळेमध्ये मला चांगलं चिंतन करता यावं याच्याकरता फक्त तुम्ही शांत राहून कीर्तन श्रवण कराल एवढी माझी अपेक्षा आहे. विठ्ठल विठ्ठल हो, ज्या गावामध्ये हरिनाम सप्ताह होतो ते गाव पवित्र आहे असं काही वेगळं म्हणण्याचं कारण नाही. आपल्या गावामध्ये खऱ्या अर्थाने परमार्थ करणारीही माणसं आहेत आणि परमार्थ जगणारीही माणसं या गावामध्ये आहेत. असं हे परमार्थिक असलेलं गाव भगवंताने आपल्या सर्वांना एक व्यावहारिक श्रीमंती ही दिलेली आहे. ऐश्वर्यवंत गाव आहे. आणि ऐश्वर्यवंत गाव असून परमार्थाच्या बाबतीमध्ये सर्वांना एक रुची आहे. परमार्थामध्ये सर्वांना ग्रामस्थांना एक रस आहे. म्हणून लहान थोर सर्व मंडळी या मंडपामध्ये बसलेली आहेत. कीर्तन एक असं साधन आहे की त्या कीर्तनाच्या द्वारे आपण जे श्रवण करणार आहोत ते श्रवण केल्यानंतर आपल्या जीवनाचं निश्चित कल्याण होईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कीर्तन हे मानवी जीवनाच्या कल्याणाचं साधन आहे. फक्त एवढंच आहे, कीर्तनामध्ये कल्याण होऊ शकतं, कीर्तनामध्ये परिवर्तन होऊ शकतं, कीर्तनामध्ये उद्धार होऊ शकतो. फक्त एवढंच आहे की कीर्तन सांगणाऱ्या लोकांनी म्हणजे वक्त्यांनी फक्त कीर्तनच सांगावं असं मला वाटतं. जर त्याने कीर्तन सोडून आपली मर्यादा सोडून ते कीर्तनामध्ये इतरत्र जर काही सांगू लागले तर त्याच्यामध्ये कल्याण होईलच असं नाही. कीर्तनाची एक विशिष्ट प्रकारची मर्यादा सांभाळून कीर्तनकाराने कीर्तन करावं. म्हणून एक आश्चर्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की कीर्तनामध्ये बसलेली लोक सुद्धा टाळ्या वाजवतात. आणि एखादा नेता जेव्हा भाषण करतो तेव्हाही लोक टाळ्या वाजवतात की नाही. आता जेवढी लोक आहेत एवढी लोक पुढाऱ्यांच्या भाषणामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये बसलेले असतात. लाखोच्या संख्येने समाज कधी कधी एखाद्या पुढाऱ्याच्या सभेला असतो आणि तिथेही लोक टाळ्या वाजवतात आणि कीर्तनामध्ये सुद्धा माणसं टाळ्या वाजवतात. दोन्ही ठिकाणी टाळी वाजवली जाते. परंतु तिथं टाळ्या वाजवणारा जो समाज आहे तो फक्त भाषण करणाऱ्या माणसाला बरं वाटावं म्हणून टाळी वाजवतो. पण कीर्तनामध्ये वाजवलेली टाळी ही कीर्तनकाराला बरं वाजावं म्हणून वाटलेली टाळी नाही, ही श्रद्धेने वाजलेली टाळी आहे. आणि म्हणून कीर्तनामध्ये टाळी वाजवणाऱ्या मंडळीच्या श्रद्धेचा घात होईल असं जर वक्ता बोलू लागला तर त्याच्यामध्ये समाजाचं हित होईल असं नाही. म्हणून उरलेला माझ्याकडे जितका वेळ आहे तितक्या वेळेमध्ये मी आपल्याला या अभंगाचं एक विस्तृत चिंतन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो अभंग सेवेकरता तुकाराम महाराजांचा निवडलेला आहे. आणि तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आलेला हा अत्यंत एक चिंतनीय अभंग आहे. तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांच्या गाथेतला हाच अभंग चिंतनाचा आणि बाकीचे जे कीर्तनकार घेतात ते का कमी चिंतनाचे आहेत का? नाही, संपूर्ण गाथा चिंतनाचाच आहे. तुम्ही तो गाथा वाचावा, गाथा
त्याचं चिंतन करावं, त्याचं मनन करावं, त्या गाथेचं अध्ययन करावं. गाथेतील प्रत्येक अभंग चिंतन करण्यासारखाच आहे. फक्त मी एवढं सांगेन की त्या गाथेतला जो अभंग आहे त्या प्रत्येक अभंगाचा विषय जो आहे तो वेगळा वेगळा विषय आहे. लक्षात ठेवा. काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी नामाचा महिमा सांगितलेला आहे, काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी संताचा महिमा सांगितलेला आहे, काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी क्षेत्राचा महिमा सांगितलेला आहे, काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी ग्रंथाचा महिमा सांगितलेला आहे, काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी भगवंताला विनंती केलेली आहे, काही अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी मागणी केलेली आहे, काही अभंगामध्ये तुकोबारायांचे अभंग नाटाचे आहेत, काही अभंग आंधळे आहेत, काही पांगळे आहेत, काही डाका आहे, काही सौरी आहे, काही गवळणी आहेत, काही बाळक्रीडेचे आहेत. असे भिन्न भिन्न प्रकरणं गाथ्यामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून प्रत्येक अभंगाचं महत्त्व हे वेगळं वेगळं आहे. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, मला तुम्ही सांगा, एकाच ऊसापासून गूळ निर्माण झाला, एकाच ऊसापासून साखर निर्माण झाली, एकाच ऊसापासून जरी काकवी निर्माण झाली, तरी तीनही पदार्थाचं महत्त्व वेगळं आहे की नाही? मला तुम्ही सांगा. आता साखर ऊसापासून बनते, गूळ ऊसापासूनच बनतो, काकवी ऊसापासूनच बनते, पण तिन्ही पदार्थाचं महत्त्व वेगळं वेगळं आहे. हे आपल्याला काही वेगळ्या भाषेत सांगायला नको. तुम्हाला सांगतो, जिथं पोळ्या बनवायच्या आहे तिथं गुळाचीच गरज आहे, जिथं चहा बनवायचा आहे तिथं साखरेचीच गरज आहे. लक्षात ठेवा. तसं एकाच तुकाराम महाराजांच्या मुखातून जरी समजा 4000 अभंग बाहेर पडले असतील, गाथेमध्ये 4-4.5 अभंग आहेत. मी परवाही आमच्या केने महाराजांना सांगितलं की तुकोबारा यांनी 4 कोटी अभंग लिहिले असं तुकाराम महाराजांचं मत आहे. कारण नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा केली होती आणि उरलेले अभंग त्यांच्याकडून झाले नाही, म्हणून तुकोबारा यांचा अवतार आहे. उरले ते शेवटी लावी तुका, आणि उरलेले 4 कोटी अभंग तुकोबारा यांनी पूर्ण केले असं वारकरी संप्रदायाचं म्हणणं आहे. मग आता काही लोकांचे आम्हाला प्रश्न आहे की तुकाराम महाराजांचे जर 4 कोटी अभंग आहेत, मग गाथेमध्ये तर 4,000 अभंग आहेत, बाकीचे अभंग गेले कुठं, असाही प्रश्न आहे. तर त्याच्यावरती उत्तर तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा जेवढे गाथेमध्ये आहेत तेवढे पाठ करू आणि मग उरलेल्याचा आपण नंतर शोध घेऊ असं मला वाटतं. जेवढे आहेत ते अगोदर पाठ करू सगळेजण मिळून, आणि मग उरलेल्याचा आपण नंतर शोध घेऊ. म्हणजे आहे त्याचा विचार न करता जे नाही त्याच्याकडे माणसांची जास्त धाव असते. तर या बाबतीमध्ये आपल्याला मी थोडक्यात सांगेन की तुकोबारायांच्या गाथेमध्ये जरी सध्या आपल्या वाचनामध्ये अनेक अभंग गेले असतील तरी सुद्धा प्रत्येक अभंगाचं महत्त्व वेगळं वेगळं आहे. कारण तो गाथा तुकोबारायांचा आहे आणि त्या गाथ्याला तेवढंच महत्त्व आहे. आणि ज्या व्यक्तीचा जो अधिकार असतो त्या अधिकाराने त्याच्या शब्दाला किंमत येते. लक्षात ठेवा. व्यक्तीच्या शब्दाला किंमत अधिकाराने येते, म्हणून तुकोबारायांचा गाथा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मी आज जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे, फक्त लक्षपूर्वक अभंग श्रवण करा, माझी एवढीच विनंती आहे. देवाने आमचा अंगीकार करावा याच्याकरता तुकाराम महाराजांनी आम्हाला साधन सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगाची मी तुम्हाला थोडक्यामध्ये भूमिका सांगतो. तुम्ही तुकोबारायांचं सर्वांनी चरित्र श्रवण केलं असेल, तुकोबारायांचं चरित्र तुम्ही वाचलं असेल, आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा संत चरित्र वाचायचं, संत चरित्र ऐकायचं. आपण संत चरित्र हे माणसाच्या जीवनामध्ये प्रेरणादायी आहे. लक्षात ठेवा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा महत्त्वाची आहे. कुणाची तरी प्रेरणा घ्यावी लागते. आज आपल्या डोळ्यासमोर कोणाचा तरी जगताना आदर्श ठेवावा लागतो. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाला जर आकार द्यायचा असेल, आपल्या जीवनाला आकार, आपलं जीवन जर समजा चांगलं सुंदर बनवायचं असेल, तर जीवन सुंदर बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणाचा तरी एखाद्या सुंदर व्यक्ती महत्त्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. लक्षात ठेवा. जसा तुम्ही डोळ्यासमोर आदर्श ठेवाल तसं आपलं जीवन घडतं. म्हणून तुकोबारायांनी जे संत होऊन गेले या संतांचं जीवन थोडंसं वाचायचं, त्याचं अवलोकन करायचं. एकाने विचारलं की संत चरित्र वाचून काय मिळणार आहे? संत चरित्र वाचून आपल्या जीवनामध्ये आत्तापर्यंत जे मिळालं नाही ते आपल्याला मिळणार आहे. मग काय मिळणार आहे आम्हाला? तर मी तुम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट सांगेन. आज आमच्याकडे समृद्धी आहे. आपल्याकडे आज समृद्धी आहे. काय? समृद्धी हायवे नाही बोलत बरं का मी, आता मध्ये समृद्धी हायवेचा विषय काढला याने.
आपल्याकडं आज काय समृद्धी आहे. समृद्धी म्हणजे आपल्याला ऐश्वर भरपूर मिळालेलं आहे. आज आपल्याकडे समृद्धी आहे, पण समृद्धी जरी आमच्याकडे पुष्कळ असली तरी आमच्याकडे शांती कुठे आहे. आज आमच्याकडे समृद्धी आहे पण आमच्याकडे शांती नाही. लक्षात ठेवा तुम्ही. आज माणसं जगाला सांगतात माझ्याकडे समृद्धी पुष्कळ आहे, स्वतःचा बंगला, स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःची मुलं बाळं, स्वतःची पत्नी, स्वतःकडे असलेलं सोनं नाणं, स्वतःकडे असलेली बरं का संपत्ती, याचं प्रदर्शन जेव्हा लोकांसमोर करतात तेव्हा लोक म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला कशाचीही कमी नाही, माझ्याकडे समृद्धी पुष्कळ आहे. ध्यान देऊन ऐका. आज तुम्ही जरी लोकांना छाती ठोकून सांगत असले की माझ्याकडे समृद्धी पुष्कळ आहे, तरीसुद्धा एक गोष्ट तुम्ही थोडंसं अवलोकन करा स्वतःच्या जीवनामध्ये. तुम्ही समृद्धी पुष्कळ कमवली पण तुम्ही शांती गमावून बसलेले आहेत आयुष्यातली. लक्षात ठेवा. आज तुम्ही शांती हरून बसलेले आहेत जीवनातली. आणि आज माणसं एवढी बैचेन आहेत ना, तुम्हाला सांगतो एवढी बैचेन, एका जागेवर माणसं 5 मिनटं स्वस्त बसू शकत नाही, एवढी माणसं बैचेन आहेत. लक्षात ठेवा. ही कीर्तनामध्ये बसतात ना 1.5-2 तास, खरं म्हणजे आमच्यावर तुम्ही केलेले उपकार आहे खरं म्हणजे हे. लक्षात ठेवा. आज माणसं 5 मिनटं एका जागेवरती स्थिर बसायला तयार नाही. गर्दीमधून जर गाडी काढायची असेल ना, गर्दीमधून गाडी, तुम्ही जर आता ट्रॅफिकमध्ये तुम्ही जर गाड्या चालवणारे सगळे या बाबा, ट्रॅफिकमध्ये सगळेजण तुम्ही गाड्या चालवणारी माणसं सर्वजण आहेत. प्रत्येकाच्या जवळ वाहन आहे. या सर्वांच्या जवळ वाहन आहे. या आणि सर्वजण गर्दीमधून गाड्या आम्ही चालवतो. पण तुम्ही बघितलं असेल, गर्दीतून गाडी जर काढायची झाली, गर्दीतून गाडी, तुम्हाला सांगतो 30 सेकंदाचा सिग्नल सुद्धा माणसाला जास्ती भारी वाटतो. 30 सेकंदाचा सिग्नल. कधी कधी माणसं सिग्नल तोडतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे कितीतरी माणसांच्या जीवाचा घात झाला सिग्नल तोडल्यामुळं. म्हणून मी कीर्तनामध्ये एक वाक्य सांगतो. तुम्ही जन्माला येताना 9 महिने वाट पाहिली, बारसं होताना तुम्ही 12 दिवस वाट पाहिली, शाळेमध्ये जायला तुम्ही 5 वर्ष वाट पाहिली, नोकरी लागायला तुम्ही 20 वर्ष वाट पाहिली, लग्न करायला तुम्ही 25 वर्ष वाट पाहिली, बाप व्हायला तुम्ही 27 वर्ष वाट पाहिली. तुम्हाला सांगतो कंपनीतून रिटायरमेंट घ्यायला तुम्ही 58 वर्ष वाट पाहिली. अरे मग गर्दीतून गाडी काढायला जर 30 सेकंद वाट पाहिली तर काय फरक पडणार आहे मला तुम्ही सांगा. माणसं गर्दीतून गाडी काढताना 30 सेकंद सुद्धा माणसं वाट बघत नाही. काय आश्चर्याची गोष्ट आहे. आज माणसं अत्यंत बैचेन आहेत, माणसं अत्यंत अशांत आहेत, माणसं शांती गमावून बसलेली आहेत. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये शांती नाही, आमच्या जीवनामध्ये समाधान नाही, आमच्या जीवनामध्ये सुख नाही, आमच्या जीवनामध्ये चिंता संपलेली नाही, आमच्याकडे समृद्धी पुष्कळ आहे. आणि म्हणून आपलं जीवन जर आपण बघितलं तर आपल्या जीवनामध्ये अशांतता आहे, आपल्या जीवनामध्ये असमाधान आहे, आपल्या जीवनामध्ये निश्चिंतता नाही. आणि आपलं जीवन हे तसं बघितलं तर एक भययुक्त असलेलं जीवन आहे. आपलं भयमुक्त जीवन नाही, आपलं भययुक्त जीवन आहे. पण तुम्ही जर तुकाराम महाराजांचं जीवन पाहिलं बरं का, मला एक सांगायचं आहे की साधूचं चरित्र याच्याकरता बघायचं, साधूचं चरित्र की आमची हरवलेली शांती, आमचं हरवलेलं समाधान, आमचं हरवलेलं सुख आणि हरवलेली निर्भयता आम्हाला परत मिळते. याचं कारण आमचं बाबा हरवलेलं स्वरूपच आम्हाला परत मिळतं संतांचं चरित्र पाहिल्यानंतर. हरपले आपण पे पाहावे, जे संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आमचं हरवलेलं समाधान परत मिळवायचं असेल याच्याकरता संतांचं चरित्र आपल्याला पाहावं लागेल. म्हणून तुम्ही तुकाराम महाराजांच्या जीवनाचं थोडंसं अवलोकन करा. आज आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी नाही त्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये गोष्टी परिपूर्ण आहेत. मग तुम्ही त्यांचं जीवन थोडंसं न्याहाळून बघा आणि कधीतरी तुम्ही त्यांची विचारपूस करा. तुम्ही तुकाराम महाराजांची जर विचारपूस केली आणि जर त्यांना विचारलं की महाराज आज आमच्याकडे सुख नाही, समाधान नाही, आमचं जीवन चिंतायुक्त आहे, आम्ही शांतीसुद्धा हरवून बसलेलो आहे, पण तुमच्या जीवनामध्ये महाराज एवढं सुख आलं कुठून, तुम्ही आणलं कुठून? कारण आपल्याला कोणी विचारलं तुझं कसं चाललं आहे, आपण म्हणतो माझं बरं चाललं आहे. आमचं बरं चाललं आहे असं आपण म्हणतो. लक्ष देऊन ऐका जरा. पूर्वी शाळेमध्ये गेल्यानंतर जो मुलगा, बस बेटा खाली, बस बस बेटा खाली, बस बस बस, जो मुलगा अत्यंत हुशार आहे, अतिशय हुशार असलेला मुलगा जो आहे, त्या मुलाच्या दाखल्यावरती शेरा असतो चांगला म्हणून. काय शेरा असतो? ज्याला 60% वरती मार्क मिळतात त्याच्यावरती काय असतो शेरा? चांगला. बर. आणि जी पोरं समजा
35% पार करीत नाही त्याच्यावर काय शेरा असतो? काय असतो? बरा. जे 60% पुढे आहेत चांगला शेरा, आणि 35% जे पार करीत नाही त्याच्यावरती चांगला. म्हणजे जे हुशार मुलं आहेत तिथं शिक्षक लिहितात हा चांगला आहे शेरा याचा, पण जे हुशार नाही फक्त शाळेमध्ये यायचं म्हणून यायचं त्यांच्यावरती बरा शेरा आहे. बरं मला सांगा, तुम्हाला कोणी विचारलं की तुमचं कसं चाललंय, तुम्ही काय सांगता लोकांना? बरं आपण किती टक्केवाले? आपण किती टक्केवाले? आपण 35% वाले. आपण तोंडाने लोकांना सांगतो माझं बरं चाललंय म्हणून. माझं चांगलं चाललंय असं कोणी म्हणत नाही, माझं बरं चाललंय. पण तुम्ही तुकाराम महाराजांना जरी विचारलं की महाराज तुमचं कसं चाललंय, ते म्हणतात माझ्याकडे जे सुख आहे असं सुख ब्रह्मदेवाला सुद्धा बघायला मिळत नाही, असं सुख इंद्राला सुद्धा बघायला मिळत नाही, आणि असं सुख वैकुंठात सुद्धा तिथं बघायला मिळत नाही असं तुकाराम महाराज सांगतात. नाही त्रिभुवनी सुख या समान, नाही त्रिभुवनी सुख या समान, नाही त्रिभुवनी सुख या समान, नाही त्रिभुवनी सुख या समान. मनवनी मन स्थिरावले, मनवनी मन स्थिरावले, मनवनी मन स्थिरावले, मनवनी मन स्थिरावले. नाही त्रिभुवनी सुख या समान, मनवनी मन स्थिरावले, मनवनी मन स्थिरावले. नाही त्रिभुवनी नाही त्रिभुवनी सुख या समान, मनवोनी मन स्थिरावले, किंवा नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टीला गती गोडा, आलासी आकारा मुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीचिया, किंवा अवघी आनंदाची सृष्टी झाली, आनंदाच्या कोटी आम्ही साठविल्या पोटी. म्हणजे आमच्या जीवनामध्ये इतका आनंद आहे का तो शब्दाने सांगता येत नाही. आणि आम्हाला कोणी विचारलं, आमचे चेहरे 12 महिने असे पडलेले हो, जरा शांत राहा, जरा थोडंसं. आपल्याकडं सगळं असून सुद्धा आपले चेहरे असे आहेत ना, बघण्यासारखे चेहरे आपले. खरं म्हणजे बघा तुम्ही आपले चेहरे कसे पडलेले आहेत. आज तुम्हाला सांगतो ना, विनाकारण माणूस आपलं जीवन आहे ना अतिशय दूषित करून ठेवलं माणसाने स्वतःचं जीवन. काही कारण नाही त्याला दूषित व्हायला. अख्ख्या दुनियाचं टेन्शन त्यांनी स्वतःकडे ओढून घेतलेलं आहे. सर्व जीवनामध्ये असून सुद्धा मला एकाने विचारलं, माणसांचे चेहरे असे पडलेले का आहेत? बरं का, माणसांचे चेहरे असे पडलेले काय? बरं, 20 कोटीचा बंगला आहे, बरं का, 20 कोटीचा बंगला आहे, दाराशी 70 लाखाची गाडी उभी आहे, बरं का, अंगावरती सोनं भरपूर आहे, पण याच्या चेहऱ्यावरती आनंद का नाही? याच्यावरती माझं उत्तर असं आहे, बरं का, माझ्याकडे काही कमी आहे म्हणून चेहरा पडला नाही, पण माझ्यापेक्षा समोरच्या माणसाकडे जास्त आहे या विचाराने चेहरा पडलेला आहे. लक्षात ठेवा तुम्ही, जे आहे त्याच्या समाधानी नाही, माझ्यापेक्षा समोरच्या माणसाकडे जास्त आहे या विचाराने माणसांचे चेहरे पडलेले आहेत. आणि म्हणून भगवंताची कृपा म्हणजे नेमकं काय हो? आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्नता येणं ही भगवंताची कृपा समजायची. लक्षात ठेवा बरं का. लक्षात, काही माणसांकडे खायला सुद्धा नाही, पण चेहरा बघायला एवढा टवटवीत असतो का त्यांना बघितलं का असं वाटतं हा माणूस दररोज भेटला पाहिजे. आणि काही माणसांचे चेहरे बघितले का असं वाटतं हा नाही भेटला तर बरं. फोडील गोवारी जैसे दिसे तोंडावरी, हो जैसे दिसे तोंडावरी, जैसे दिसे तोंडावरी. फोडील गोवारी जैसे दिसे तोंडावरी, दिसे तोंडावरी, जैसे दिसे तोंडावरी.
मोडलेली गौरी, गौरी म्हणजे शेणी, आपण शेणी थापतो ना, काही लोकांचा चेहरा असा का त्याच्या चेहऱ्यावरती शेणी मोडलेल्या आहेत, गौऱ्या मोडलेल्या आहेत, इतका चेहरा त्यांचा पडलेला. आणि म्हणून पडलेल्या चेहऱ्याची माणसं समाजामध्ये असंख्य पाहायला मिळतात. पण तुम्ही तुकाराम महाराजांच्या जीवनातला आनंद पहा ना. एके काळामध्ये सावकार होते तरी आनंद, आणि दुसऱ्या काळामध्ये सावकारकी गेली तरी आनंद. 2 पत्न्या होत्या तरी आनंद, आणि दोघींमधली एक दुष्काळामध्ये गेली तरी आनंद. एके काळामध्ये लोक तुकाराम शेठ म्हणत होते तरी आनंद, आणि दुसऱ्या काळामध्ये संपत्ती गेल्यावर तुकाराम म्हणू लागले तरी आनंद. आता तुम्हाला गंमत सांगतो, तुम्ही भागवत खूप वेळा ऐकलं असेल, श्रीमद भागवत. आता त्या श्रीमद भागवतामध्ये तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल शेवटी की श्रीकृष्ण परमात्मा बघा, द्वारकेचा राजा होता आणि 16,108 राण्यांच्या समवेत तो राज्य करीत होता. मग 16,108 राण्यांच्या समवेत राज्य करताना त्याच्या जीवनामध्ये जेवढा आनंद आहे ना, जेवढा आनंद राज्य करताना आहे, तेवढाच आनंद द्वारका पाण्यामध्ये बुडल्यानंतर सुद्धा आहे. जेव्हा द्वारका पाण्यामध्ये बुडली ना तरी आनंद चेहऱ्यावरचा कमी नाही झाला. आणि म्हणून परमार्थ आनंदासाठी करायचा असतो. परमार्थ करून जर समजा जीवनामध्ये आनंद मिळत नसेल तर समजायचं आमचं काहीतरी चुकतं, याचं अंतर्परीक्षण करावं. तुकाराम महाराजांना विचारलं, तुमच्या जीवनामध्ये किती आनंद? ते म्हणले, काय सांगू किती आनंद, शब्दाने सांगता येत नाही. मग तुम्ही त्यांना प्रतिप्रश्न विचारा, आमच्याजवळ सगळं आहे तरी सुद्धा आनंद नाही, आणि तुमच्याकडे महाराज सगळं गेलं तरी आनंद आहे. ते म्हणतात, माझं गेलं तर जाऊ द्या, पण माझ्या जीवनामध्ये आनंद का आहे असं तुम्ही मला विचारताना लक्षपूर्वक श्रवण करा. का? सत्य देवे माझा केला अंगीकार, सत्यदेव माझा केला अंगीकार, आणि विचार नाही आता, नाही विचार नाही आता. सत्यदेव माझा केला अंगीकार, सत्यदेव माझा केला अंगीकार, नाही करीनोर नाही आता, सत्यदेव माझा केला अंगीकार, सत्यदेव माझा केला अंगीकार, सत्यदेव माझा केला अंगीकार, सत्यदेव माझा केला अंगीकार, सत्यदेव माझा केला अंगीकार. आणि विचार नाही आता, नाही आता, आणि विचार नाही आता, केला अंगीकार, सत्यदेव माझा केला अंगीकार. आणि विचार नाही आता, नाही आता, आणि विचार नाही आता. सत्य किती इको वाढलाय बघा आता. सत्य देवे माझा केला अंगीकार, अनेक विचार नाही आता. तुकोबाराय म्हणतात, सत्य देवे माझा अंगीकार केला. माझा अंगीकार नारायणे केला, माझा अंगीकार देवे केला. देवानी माझा अंगीकार केल्यामुळं आता मला कशाचीच कमी नाही. सोबदार हा गुळ आहे ना, त्या पोरांना द्या तिकडे, एक गुळाची वाटी दिला ना. बर बर. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका आता, उत्तर किती छान आहे बघा. का आनंद आहे? देवानी माझा अंगीकार केला म्हणून. बघा, एकदा देवाने अंगीकार केला तर तिथं आनंदाला काय कमी आहे? म्हणून काही लोकांना देव भेटला,
काही लोकांच्या भगवंताने कृपा केली आणि काही जणांचा भगवंताने अंगीकार केला. भगवान बऱ्याच जणांना भेटले बरं का, कृपा बऱ्याच जणांवर केली, पण अंगीकार मात्र देवाने काही ठराविक लोकांचा केला. शब्द किती महत्वाचा आहे. माझा अंगीकार नारायणे केला, देवे माझा अंगीकार केला तुकोबाराय म्हणतात. आणि त्याच्यामुळे आता अनेक विचार नाही. आता ठीक आहे, भगवान पुष्कळ जणांना भेटले. दुर्योधनाला भेटले, धृतराष्ट्राला भेटले, द्रोणाचार्यांना भेटले, कौरवांना भगवान भेटले. त्याच्यापैकी भगवंताने कृपा काही ठराविक लोकांवर केली. भगवान परमात्म्याने कृपा ही पाचही पांडवांच्यावरती केली. द्रौपदीवर केली, ऐका, कोणती मातेवर केली, पण या सगळ्यांमध्ये अंगीकार मात्र फक्त अर्जुनाचा केला. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. तुम्हाला हे तुम्हाला मान्य करावं लागेल. भेटला अनेक जणांना, कौरवांनाही भेटला. कृपा सगळ्यांवर केली. पांडवांवर केली, कुंती मातेवर केली, सुभद्रेवर केली, द्रौपदीवर केली, पण या सगळ्यांमध्ये फक्त अंगीकार भगवंताने अर्जुनाचा केला. गोकुळामध्ये भगवंताने कृपा सर्वांवर केली, पण अंगीकार फक्त गोपिकांचाच केला. आणि म्हणून भगवंताने अंगीकार केला की तिथं आनंदाला कमी नसते. काय समर्थाची कांता कोरांना मागे. एखाद्या श्रीमंत राजाच्या पत्नीने भीक मागावी आणि पडलेल्या चेहऱ्याने मागावं, ही गोष्ट मनाला पटण्यासारखी आहे. देवाने आमचा अंगीकार केल्यानंतर आमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता नसेल तर कसं असेल. म्हणून भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात ना, माझे भक्त आहेत ना, हे कधीच कोणाकडून काही अपेक्षा करत नाही. अनपेक्ष शुचिर दक्ष, हे देवानी म्हणावं आपल्या भक्तांच्या विषयी. माझे भक्त कधी कोणाकडून काही अपेक्षा करत नाही. जयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाशी आसने. भगवंताचे भक्त कोणाकडे कधी अपेक्षा करत नाही, कारण त्यांच्या जीवनामध्ये एवढा मोठा जगतनियंता जोडलेला आहे. आता अपेक्षेची गरज काय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की देवाने अंगीकार केल्यानंतर भगवान काय करतात, याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. अर्जुनाचा भगवंताने अंगीकार केल्यामुळे जी गोष्ट आपल्या बापापासून लपवली, जी गोष्ट आपल्या आईपासून लपवली, जी गोष्ट आपल्या भावापासून लपवली, जी गोष्ट शेषापासून लपवली, आणि तुम्हाला सांगतो जी गोष्ट स्वतःच्या पत्नीपासून लपवली, ती भगवान अर्जुनाच्या पुढे लपवू शकले नाही. जर तुम्ही खरंच ऐकणारे असाल तर तुम्ही मला ताबडतोब सांगाल काय भगवंताने सांगितलं नाही त्यांना, आणि भगवंताने काय सांगितलं अर्जुनाला, आहे की नाही. ते स्वतः म्हणतात, जेन संगेची पितया वसुदेवाशी, जेन संगेची माता देवकीशी, जेन संगेची बंधू बळी भद्राशी, ते अर्जुनाशी बोलात, ते गुह्य अर्जुनाशी बोलात. मी माझ्या बापापासून लपवलं, सगळ्यांपासून लपवलं, पण ते अर्जुनाच्या समोर मी मोकळं केलं, कारण मी त्याचा अंगीकार केला. अजून तुम्हाला एक आश्चर्य सांगतो. माणसं आहेत ना, जगापासून लपवतील, पण बायकोपासून काही गोष्टी लपवत नाही, लक्षात ठेवा बरं का. त्या दिवशी एका माणसाचा शब्द आहे, तो मला कीर्तन झाल्यावर म्हटला, असं कसं म्हटलं बायकोपासून लपित नाही बरं का, एक गोष्ट मात्र लपवतात. मी म्हटलं कोणती रे, तो म्हटलं मोबाईलचा पासवर्ड बरं का, तो मात्र तिला सांगत नाही. म्हटलं ठीक आहे बाबा, धन्य, मी हारलो, तू जिंकला. भगवान सांगतात बरं का, लक्ष्मी माझ्या एवढी जवळची आहे, शेष माझ्या एवढ्या जवळच आहे, पण त्यांच्यासमोर सुद्धा मी हे प्रगट केलं नाही. का? मी अर्जुनाचा अंगीकार केला. अर्जुन कधी रुसला तर भगवान त्याला समजून सांगायचे, तो रुसे की बुझावीत जाये, तो कोपे की निवांतची साहे, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनाचं देवाला वेड लागलं होतं, भगवंताने त्याचा अंगीकार केला होता. आणि गवळणींचा सुद्धा भगवंताने अंगीकार केला होता. रुसलिया त्यांचे करी समाधान, रुसलिया त्यांचे करी समाधान. देवाने त्या गवळणींचा पण अंगीकार केला होता, जिकडे अर्जुनाचा अंगीकार केला होता. मग विचारलं तुकोबारायला, भगवान खरंच अंगीकार करतो का हो?
तुकोबाराय म्हणतात तो अंगीकार करण्यासाठी तो सदैव तत्पर आहे. फक्त तुम्ही त्याच्या अंगीकारासाठी फक्त पात्र झाले पाहिजे. पात्र काय झाले पाहिजे? पात्र झालं पाहिजे त्याच्या अंगीकारासाठी. अरे त्याने पाप्यातल्या पाप्या आजामेळ्याचा त्याने अंगीकार केला, एका भिल्लिनीचा अंगीकार केला, एका कुंटिनीचा अंगीकार केला. आणि नुसता अंगीकार नाही केला तर त्यांना पुराणामध्ये त्यांनी पूज्य केले. पूज्य अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदते इथे बंद केली, बंद केली, निंदते इथे बंद केली. अंगीकार ज्याचा झाला नारायण, निंदेदार त्याचा केला नारायण, निंदते इथे बंद अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार हे निंदते इथे बंद केली, निंदते इथे बंद केली, अंगीकार ज्याचा, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा. अंगीकार ज्यांचा त्यांनी अंगीकार केला, लोकांच्या दृष्टीने ते निंदे होते, निंदे होते ते. पण निंदे असलेल्यांना सुद्धा देवाने वंदे केले, त्यांची पुराणाने कीर्ती गायली. भगवंताने अंगीकार करण्याच्या आधी ते कसे होते हे बघायचं नाही. कधी कधी परमार्थाला लागलेल्या माणसाला म्हणतात ना, याला आम्ही चांगला ओळखतो म्हटले. म्हणून मागं बघायचं नाही. मागील केले ते अवघेची वावो, ठीक आहे, मागचं जीवन बघायचं नाही त्याचं. लोक म्हणतात आला आम्हाला मोठा तत्वज्ञान शिकवायला म्हटले. बरोबर. माऊली ज्ञानोबा भाषेत सांगतो तुम्हाला, माऊलीच्या भाषेमध्ये ते आधी जरी दुराचारी सर्वोत्तमचे अवधारी, जैसा बुडाला महापुरीनं मरतून निघाला. आता एखाद्या नदीला महापूर आला ना, एखादा माणूस त्याच्यामध्ये बुडला, पण तो बुडला लोकांच्या दृष्टीने, पण तो मात्र जर पोहत पोहत जर समजा पहिलं तीराला पोहोचला, आता तुम्ही त्याला बुडला म्हणाल का? तुम्ही त्याला आता त्याला बुडला म्हणता येत नाही. तसं आधी पापी होते, दुराचारी होते, पण भगवंताने अंगीकार केल्यानंतर आता मात्र ते जगाला पूज्य ठरले. पुराणांनी त्यांची कीर्ती गायलेली आहे. म्हणून तो आधी जरी दुराचारी, तो आधी कसा होता त्याची चर्चा करण्यापेक्षा भगवंताने त्याचा अंगीकार केला हे महत्त्वाचं आहे. मग आता आम्हाला जर समजा आनंद पाहिजे असेल, लक्ष देऊन कीर्तन आहे का, आम्हाला जर सुख पाहिजे असेल, आम्हाला शांती पाहिजे असेल, तर आमचाही देवाने अंगीकार केला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात तो अंगीकार करण्यासाठीच उभा आहे. फक्त तुम्ही त्याच्या अंगीकाराला पात्र ठरले पाहिजे, योग्य ठरले पाहिजे तुम्ही त्याच्या अंगीकाराला. तो कोणालाही, तो कोणाचाही अंगीकार करू शकतो, फक्त तुम्ही त्याच्या अंगीकाराला पात्र ठरले पाहिजे. बर, मग आता साधी गोष्ट आहे. पूर्वी जर एखाद्या माणसाला लोन पाहिजे असेल, लोन कर्ज पाहिजे असेल पूर्वी बँकांमध्ये, तर त्याला बँकेच्या दाराशी किती चक्रा मारायला लागायच्या, आहे का नाही? पूर्वी बँकेच्या दाराशी त्याला एवढ्या चपला घासाव्या लागायच्या. पण आता त्याला कर्ज मागण्यासाठी बँकेत जावं लागत नाही. उलट दिवसाला 5-25 तरी फोन लोकांना बँकेवाल्यांचे येतात. सर आपको लोन चाहिए क्या, सर आपको लोन चाहिए क्या, सर आपको लोन चाहिए क्या, हमारी कंपनी
हमारी बैंक होम लोन देने के लिए तैयार है, आपको बिझनेस लोन चाहिए क्या, असे फोन येतात. मग जरी समजा फोन बँकेचे दिवसाला लाखो लोकांना आले, बाबा लाखो लोकांना जरी समजा बँकेचे फोन आले, तरी सुद्धा लोन बँक त्यांनाच देते ज्यांची योग्यता आहे त्यांना, ज्यांची पात्रता आहे, ज्यांची योग्यता आहे, जे भरू शकतात, ज्यांचा बिझनेस चांगला आहे, ज्यांची IT फाईल चांगली मजबूत आहे, ज्याचा बिझनेस 5 वर्षापेक्षा जुना आहे, त्यांनाच बँका लोन देतात. बँका लोन देण्यासाठी तयार आहेत, पण ज्याची योग्यता आहे, पात्रता आहे, थोडं खाली येऊन बोलतो, ज्याची लायकी आहे त्याला ते लोन देतात. लक्षात ठेवा. एक माणूस बरं दुपारी 12 वाजता बँकेमध्ये गेला आणि 12 वाजता बँकेत गेला, गर्दी होती, कुणी पैसे काढायला, कुणी पैसे भरायला, आणि तेवढ्या माणसांमध्ये तो वाट काढीत काढीत गेला. त्याला पैसे काढायचे नव्हते आणि पैसे भरायचे नव्हते. तिथे एक बाकडा होता असा लाकडाचा, माणसं बसायला. हा गेला आणि त्याच्यावर जाऊन झोपला. त्या बाकड्यावर जाऊन झोपला. 12:30चे 1 झाले. आता बँक बंद व्हायची पाळी आली आणि लोक निघून गेले. बँक पूर्ण खाली झाली. आता कर्मचारी जेवायला गेले. तिथं वॉचमन होता. त्याला असं वाटलं याची तब्येत खराब असेल म्हणून झोपला असेल बिचारा. त्यांनी पाण्याचा एक ग्लास आणला, त्याला प्यायला दिला. तो पाणी प्याला आणि मग त्यांनी विचारलं, तुमची तब्येत खराब आहे का हो? म्हटला, कारण आता बँक बंद झालेली आहे आणि तुमची तब्येत खराब असेल तर सांगा, मी तुम्हाला घरापर्यंत सोडतो. त्या माणसाने सांगितलं, माझी तब्येत वगैरे काही खराब नाही, पण मी बँकेच्या बाहेर एक पाटी वाचली, यहाँ सोने पे लोन मिलता है. काय? यहाँ सोने पे लोन मिलता है. अजून तुम्हाला नाही कळलं? अजून यहाँ सोने पे लोन मिलता है म्हणजे इथं झोपल्यावर लोन मिळतो असं मी वाचलेलं आहे. आणि म्हणून इथं अर्धा तास झोपलेलो आहे. अजून किती तास झोपल्यावर लोन मिळेल हे मला तुम्ही सांगा. बँकेच्या बाहेर पाटी लावलेली आहे, यहाँ सोने पे लोन मिळत आहे. अरे मूर्खा, झोपल्यावर लोन नाही मिळत. सोनं तारण ठेवून तिथं लोन मिळतं, सोनं गहाण ठेवून लोन मिळतं, सोनं मॉर्गेज ठेवून तिथं लोन मिळतं. म्हणजे याची पात्रता नाही, पण पाटी वाचून तिथं तो आलेला आहे. बँका लोन देतात, कर्ज देतात, पण ज्यांची योग्यता आहे त्यांना लोन देतात. आता ऐका बरं का, आता तुकोबाराय म्हणतात, भगवंत तुमचा अंगीकार करू शकतात. मी तुम्हाला जे साधन सांगतो ते साधन तुम्ही जर तर भगवान हे तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. अभंगाचं 2रं चरण. तरीचा अंगीकार करेल नारायण, तरीचा अंगीकार करेल नारायण. तरीचा अंगीकार करेल नारायण, तरीचा अंगीकार करेल नारायण.
साधन जर तुम्ही केलं तर नारायण तुमचा अंगीकार नक्की करेल. आपल्याला काही ठिकाणी देव भेटण्याचं साधन संतांनी सांगितलं, काही ठिकाणी देव कृपा करण्याचं साधन सांगितलं आणि काही ठिकाणी देवाने अंगीकार करतील असं साधन सांगितलेलं आहे. आणि संत जीवाला ते साधन सांगतात का ज्या साधनाने जीवाचं परम कल्याण होईल. नुसतं कल्याण नाही तर परम कल्याण. आता इथं तुम्हाला परम कल्याण म्हणजे काय, एकदा ते मिळालं आपल्याला का काही मिळवण्याची गरज पडत नाही असं साधन जीवनामध्ये मिळणं, असं साध्य जीवनामध्ये मिळणं त्याला म्हणतात परम कल्याण. बरं का. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः 6वा अध्याय. एकदा जे मिळालं का काही मिळवण्याची गरज पडत नाही असं साधन जीवाला संत सांगतात. आता साधन शब्दाचा अर्थ असा आहे, साधन म्हणजे काय, जे साध्यापर्यंत पोचवतं त्याला म्हणतात साधन. आता माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून माईक म्हणजे काय, बोला ना. माझा चेहरा घरी बसलेल्या माणसांना दिसावा म्हणून कॅमेरा काय, साधन. भूक लागली मग तिथं आता जेवण भूक भागवण्याचं अन्न हे साधन आहे. तसं साध्यापर्यंत पोचवतं त्याला म्हणतात साधन. आणि साधन शब्दाचा अर्थ एकदम सोपा करून सांगतो, जे कधी साधन नसतं त्याला म्हणायचं साधन, जे साधन असतं त्याला म्हणायचं साधन. साधन जे साधन असतं, ज्याला खूप महत्त्व असतं त्याला म्हणतात साधन. मग देव तुमचा अंगीकार करील असं साधन मी तुम्हाला सांगतो, तुकोबाराय म्हटले. मग लोक म्हटले आता जास्त वेळ घालू नका, लवकर सांगा ते साधन आम्हाला, की कोणतं साधन आम्ही केल्यानंतर देव आमचा अंगीकार करील. मग तेच साधन तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या निर्वैर व्हावे सदा भूत सावे, निर्वैर व्हावे सदा भूत सावे, निर्वैर व्हावे सर्व भूत सावे, निर्वैर व्हावे सर्व भूत सावे, सदा भूत सावे, निर्वैर व्हावे सर्व भूत सावे, निर्वैर व्हावे सर्व भूत साधन
सवे निर्वैर भावे सर्वभूतांसवे साधन बरवे हेची एक. काही साधन सांगितले आपल्याला बघा. ते म्हणतात कोणाशीही तुम्ही कधी वैर करू नका, कोणाशीही कधी वैर करू नका. असं बरवं साधन तुम्हाला मी सांगतो. वैर करू नका कोणाबरोबर कधी. साधू संतांच्या ग्रंथांमध्ये ज्याला जसं जमेल ना तसं साधन त्यांनी सांगितलेलं आहे. अधिकार तैसा करू उपदेश किंवा अधिकार तैसा दावियेला मार्ग चालत आहे मग कळो येते. ज्यांचा जसा अधिकार आहे ना तसा त्यांना उपदेश केलेला आहे. साहे ओझे त्यास तैसे देऊ. एखाद्या बाईचं बाळ अंगावरती पिणारं आहे, छोटं बाळ आहे आणि ते अंगावरती दूध पितं. अंगावरती दूध पिणाऱ्या बाळाला पंचपक्वान्न तुम्ही जेवायला देऊ शकता का? नाही. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात जो सायाशे स्तन्य सेवी तो पक्वान्य केवी जेवी. एखादा लहान बाळ आहे त्याला तुम्ही पक्वान्न कसे काय देऊ शकता? तसं प्रपंचातल्या माणसांना अधिकार वेगळा, योग्यांना अधिकार वेगळा, जप्यांना अधिकार वेगळा, तप्यांना अधिकार वेगळा. प्रत्येकासाठी अधिकार वेगळा वेगळा, अभंग वेगळे वेगळे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना जमणारं साधन सांगितले तुकाराम महाराजांनी. बरं का, आपल्याला जे साधन जमण्यासारखं आहे ते साधन सांगितलंय. काय साधन आहे? निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे. हा अभंग मी याच्याकरताच कीर्तनामध्ये घेतो आणि आज त्याच्यासाठी घेतलेला आहे. कारण जिथे जाल तिथं तुम्हाला कलह पाहायला मिळतो. सध्या काय पाहायला मिळतो आणि तुम्हाला हे कबूल करायला लागेल. लक्षात ठेवा, तुम्ही जरी मानाने हलवल्या तरी तुम्हाला एक गोष्ट ही कबूल करावी लागेल. आज तुम्ही जिथं जाल तिथं तुम्हाला कलह पाहायला मिळतो. सर्व क्षेत्रामध्ये कलह कलह. घरामध्ये पती पत्नीमध्ये कलह, बापामध्ये मुलांमध्ये कलह, भावाभावांमध्ये कलह, जावांमध्ये कलह, शेजाऱ्यांच्या मध्ये कलह, गावकीमध्ये दोन पार्ट्यांमध्ये कलह, तालुक्यामध्ये कलह, जिल्ह्यामध्ये कलह, देशामध्ये कलह, राजकारणामध्ये कलह, समाजकारणामध्ये कलह आणि बाकी सगळं सोडा, परमार्थामध्ये सुद्धा तुम्हाला कलह पाहायला मिळतो, भांडण पाहायला मिळतं. जिथं जाल तिथं तुम्हाला, जिथं जाल तिथं फक्त कलह पाहायला मिळतो. नको रे वाढू दादा, बिलकुल वाढू नको. जिथे जाल तिथे तुम्हाला फक्त कलह पाहायला मिळतो. आज जर बघितलं ना तुम्हाला तर सर्व क्षेत्रांमध्ये कलह. कुटुंबामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो ना, आजच आमचा विषय झाला दुपारी की एका, मला वाटते राखी पौर्णिमेच्या दिवशी माझी क्लिप बऱ्याच लोकांनी ऐकली असेल आणि त्याच्यामुळं काही लोकांचे फोन आले, बहीण भावांचे फोन आले. त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की एखाद्या बहिणीला विचारलं की बाई तू भावाकडे का जात नाही, आणि भावाला विचारलं तू बहिणीकडे का जात नाही, तर त्यांची उत्तरं, ती म्हणते त्यांनी मला हिस्सा नाही दिला म्हणून मी त्याचं तोंड बघत नाही, आणि हा म्हणतो बहीण माझ्याकडे तेवढाच हिस्सा मागते म्हणून मी तिचं नावसुद्धा घेत नाही, तिच्याकडे जात सुद्धा नाही. मी त्या दिवशी सांगितलं की एकाच आईच्या पोटातून दोघं जन्माला आलेले आहेत, एकत्र खेळले, एकत्र बागडले, आयुष्यभर तिच्या पाठीशी उभा राहिला. म्हणून मुकाट्याने जायचं राखी पौर्णिमेच्या दिवशी, राखी बांधून घ्यायची. मला फोन आला की तुमच्या एका शब्दामुळे आमची भांडणं मिटली म्हणून. बरं का, कलह, भावाभावांमधला कलह तुम्हाला सांगतो, कधी कधी भावाभावांमधला कलह इतका विकोपाला जातो की त्याच्यामुळे दोघा भावांचं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जंगलामध्ये दोन झाडं एकमेकावरती घासतात आणि दोन झाडं एकमेकावरती घासली की त्याच्यातून विस्तव बाहेर पडतो, अग्नी बाहेर पडतो, आणि त्या झाडातून पडलेला विस्तव अग्नी त्या गवतावर पडला की ते गवत पेटलं का अख्खं जंगल नष्ट होऊन जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे काष्ट काष्ट मथिजे ते तर वन्नी एक उपजे तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेनी. त्याचप्रमाणे दोन भावांच्या कलहामध्ये कधी कधी दोघा भावांचं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं. पती पत्नीच्या वादामुळे दोन जीव परस्पर विभक्त होऊन जातात. शेजाऱ्यांच्या भांडणामुळं कधी कधी माणसं जन्मठेप सुद्धा भोगतात. राजकारणातल्या भांडणामुळं काही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि परमार्थातल्या भांडणाचा जर विचार केला
तर त्याच्यामुळे एका दिंड्याचे 2, एका सप्त्याचे 4 सप्ते, बरं का. म्हणजे हे तुकडे तुकडे जे झालेले आहेत याला एकमेव कारण आहे कलह. आज जर तुम्हाला जर मी सांगितलं माझ्या मनापासून, तर हा माझा तुम्हाला केलेला उपदेश नसून एक तुमचा मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे, या न्यायाने सांगितलेला माझा सल्ला असेल. मी विनंती करीन आत्तापर्यंत तुम्ही केलेली भांडणं असतील, वाद असेल, कोणाचं तुम्ही तोंड बघत नसाल, कोणी तुमचं नाव घेत नसेल, कलह संपून टाका. आपल्यामध्ये चाललेल्या कलहाचा फायदा हा परप्रांतीयाने जबरदस्त घेतलेला आहे. लक्षात ठेवा, आज आपल्यामध्ये चाललेला कलह, आपल्यामध्ये निर्माण झालेली भांडणं, याचा फायदा आज जर बघाल तुम्ही तर जे आपल्या धर्माला मुळासही संपवायला जे टपलेले आहेत ना, यांनी जबरदस्त याचा फायदा घेतलेला आहे. ते तिथं धर्म म्हणून कार्य करतात आणि आम्ही इकडं संप्रदाय म्हणून काम करतो. परिणाम त्याचा भयानक होणार आहे. बांगलादेशमध्ये झालेली कालची घटना ही तुम्हाला सांगते की तुमच्यामधले वाद संपवा. रामगिरी महाराजांनी केलेलं वक्तव्य, त्याच्यावरती पेटलेला सगळा भारत देश हे तुम्हाला सांगते की तुमच्यामधला कलह संपवा. जर तुम्ही कलह नाही संपवले तर तुम्ही मुळासहित नष्ट व्हाल, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आपसमधले कलह संपून टाकावा याच्याकरता मी अभंग घेतलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जिथे जाल तिथे तुम्हाला वैर पाहायला मिळतं, कलह पाहायला मिळतात. आणि म्हणून भगवंताने तुमचा अंगीकार करावा असं जर तुम्हाला वाटतं की नाही, तर पहिल्यांदा तुम्ही कोणाशी वैर करू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आता एखादा डॉक्टर जेव्हा दुसऱ्याला औषध देतो, तर ते औषध डॉक्टर स्वतःच्या मर्जीने देत नाही. जर आयुर्वेद क्षेत्रामध्ये तो डॉक्टर असेल तर ते औषध चरक संहितेमध्ये असलं पाहिजे. ते औषध याच्यापूर्वी कुणीतरी सांगितलेलं असलं पाहिजे. तो औषध खाल्ल्यामुळं कुणाला तरी गुण आलेला असला पाहिजे आणि त्या औषधाचा स्वतःला सुद्धा काहीतरी अनुभव असला पाहिजे, तर ते औषध इतरांना द्यावं, नाहीतर ते औषध देऊ नये. म्हणून लक्षात ठेवा, औषध तसंच कोणालाही सांगितलं जात नाही, त्याचं चरक संहितेमध्ये वर्णन असावं. ते औषध पहिल्यांदा कुणीतरी मात्र केलेलं असावं, कुणीतरी त्याच्याबद्दल सांगितलेलं असावं आणि त्या औषधाचा आपल्याला स्वतःला सुद्धा अनुभव असावा. तसं तुकाराम महाराज सांगतात, कोणाशीही भांडण करू नका, हे भगवंताने अंगीकार करण्याचं साधन आहे. मग हे तुकाराम महाराज सांगतात, मग याच्यापूर्वी हे साधन कुणी सांगितलंय का? हो, याच्यापूर्वी हे साधन सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांच्या गाथेवरती विशेष प्रभाव आहे. तो गीता आणि भागवताचा प्रभाव तुकाराम महाराजांच्या गाथेवरती आहे. मग जे तुकाराम महाराज तुम्हाला सांगतात, हेच भगवंताने 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितलेलं आहे. मग आता ते कुठं सांगितलं, कसं सांगितलं, ते आता ध्यान देऊन ऐका. भगवान म्हणतात 11व्या अध्यायामध्ये गीतेच्या भगवान म्हणतात, जर माझ्यापर्यंत पोचायचं असेल आणि मला जर येऊन भेटायचं असेल तर त्याने फक्त 5 साधनं जीवनामध्ये करावी. मग कोणती 5 साधनं? थाप. एक पहिलं साधन आहे मत्कर्म कृण मत, दुसरं मत्कर्म कृण मत परमो मत भक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यास मामेती पांडव. भगवान म्हणतात, ज्याला माझ्यापर्यंत पोचायचंय त्यांनी सर्व कर्म माझ्यासाठी करायचे, त्याने मला सर्वश्रेष्ठ मानायचं, त्याने भक्ती माझी करायची, त्याने प्रपंचामध्ये राहायचं पण प्रपंचाला आसक्त व्हायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं साधन सांगतात भगवान, त्याने कोणाशीही भांडण करू नये. ही 5 साधनं ज्याच्या जीवनामध्ये आहेत तो माझ्यापर्यंत पोचू शकतो. मग त्यातलं पहिलं साधन सांगितलेलं आहे मत्कर्म कृण मत परमो. माणसाकडून आहे ना कर्म घडत नाही असं कधी होऊ शकत नाही. काही माणसं म्हणतील आम्ही कर्म करत नाही, असं शक्यच नाही हो. बोलणं हे सुद्धा कर्मच आहे, पाहणं हे सुद्धा कर्मच आहे, जेवणं हे सुद्धा कर्मच आहे, श्वास घेणं हे सुद्धा कर्मच आहे, शौचाला जाणं हे सुद्धा कर्मच आहे, हसणं हे सुद्धा कर्मच आहे, रडणं हे सुद्धा कर्मच आहे, ऐकणं हे सुद्धा कर्मच आहे, हात हलवणं हे सुद्धा कर्मच आहे, चालणं हे सुद्धा कर्मच आहे, केस विंचरणं हे सुद्धा कर्मच आहे, आंघोळ करणं कर्म आहे, दात घासणं कर्म आहे. असं कसं म्हणू शकतो माणूस कर्म करत नाही म्हणून? कर्माशिवाय माणूस राहूच शकत नाही. मग आता लक्षात ठेवा, कर्म करायला माणसाला विरोध नाही, फक्त केलेले कर्म फक्त मी करतो असं माणसाने न म्हणता, मी जे कर्म करतो हे सगळे कर्म त्याने भगवान अर्पण करून टाकायचे, कृष्ण अर्पण करून टाकायचे. यत करोशी यदशनासी यज्जुहोसी ददासी यत
यत तपस्यासी कोणते यत तत्कुरुषो मदर्पणम. म्हणून संतांनी त्यांचे सगळे कर्म देवाला अर्पण केले. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्याचने पावन तेने लोक त्याचने पावन तेने लोक. कर्म धर्म झाला नारायण त्याचने पावन तेने लोक त्याचने पावन तेने लोक. कर्म धर्माचा झाला नारायण त्याचने पावन तेने लोक त्याचने पावन ते. कर्म धर्माचा झाला नारायण त्याचने पावन तेने लोक त्याचने पावन कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. तुमचं बोलणं देवासाठी असू द्या, तुमचं चालणं देवासाठी असू द्या. तुम्हाला गंमत सांगतो, जनाबाईच्या शेणी आहेत ना त्या पांडुरंगासाठी स्थापित होती, पण त्या गौऱ्यासुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. तुकाराम महाराजांची पावलंसुद्धा चालताना त्या पावलाचा स्पर्श झालेली मातीसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, कारण त्यांचं चालणं विठ्ठलासाठी होतं. म्हणून सोखोबारायांच्या शरीरातली गेल्यानंतर हाडंसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात, कारण त्यांचं शरीर आयुष्यभर विठ्ठल विठ्ठल भजन करीत होतं. माणसाचे सगळे कर्म पांडुरंगासाठी घडावे. जगामध्ये परमेश्वराशिवाय कोणी दुसरा श्रेष्ठ. हे मॉनिटर तू बंद केले बरं का, बाहेरचा आवाज जास्त यायला लागला. माझ्या माईकचा जरा मॉनिटर चालू कर ना, थोडासा त्रास व्हायला लागला मला, आणि आवाज कमी ठेव मॉनिटरचा. जगामध्ये परमेश्वराशिवाय दुसरा कोण श्रेष्ठ आहे? कुणी श्रेष्ठ नाही. ज्यांना अहंकार असेल का देवाशिवाय आम्ही श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे, त्यांच्यासाठी मी सांगतो तुम्हाला, तुम्ही स्वतःला जर शहाणे समजून म्हणाल मी देवापेक्षा सुद्धा मोठा आहे, तर हा अहंकार तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. कारण त्याच्या मनामध्ये जर आलं ना, तर तो काय करू शकतो हे जर बघायचं असेल तुम्हाला, तर 2 वर्ष मागे जा. त्याने काय केलं, 8 महिने त्याने बैल गाय मोकाट सोडले, कुत्रे मोकाट सोडले, आणि माणसांना मुसक्या बांधून घरामध्ये ठेवले. 8 महिने माणसं नाकाला मुसक्या बांधून घरामध्ये ठेवले, आणि गाय म्हैस बैल यांना 8 महिने मोकळे सोडले त्याने. हे त्याच्या मनात आले तो करू शकतो. म्हणून मी देवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि मी काही करू शकतो असं म्हणायचं नाही. जगामध्ये सर्वश्रेष्ठ तोच आहे. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता सांगा कोठे. चला पुढे. भगवान म्हणतात जो मला सर्वश्रेष्ठ मानतो, माझीच भक्ती करतो, प्रपंचामध्ये राहतो, पण प्रपंचाला तो चिटकत नाही. जसं कमळाचं फूल पाण्यामध्ये राहतं पण त्याला पाणी चिटकत नाही, होडी पाण्यात राहते पण पाणी होडीत येत नाही, तसं जे लोक संसारामध्ये राहून सुद्धा संसाराला चिटकत नाही, आणि सर्वात महत्त्वाचं जे कोणाशी कधी वाद करत नाही, ते माझ्यापर्यंत येऊन पोचतात. मग आता इथे एक शंका आहे. तुमचं म्हणणं की कोणाशीही वैर करू नये ही जर भक्ती असेल, तर उद्या जर समजा असा प्रसंग घडला का एखाद्या समजा परधर्मीयाने आमचा धर्म संपवण्यासाठी आमच्यावरती आक्रमण केलं, तर तिथं सुद्धा आम्ही हाच अभंग म्हणायचा का? उद्या जर समजा बांगलादेश सारखी परिस्थिती आमच्या देशामध्ये जर झाली आणि आमच्यावरती जर तसेच अत्याचार, अनाचार, दुराचार, आमच्या स्त्रियांच्यावरती जर अन्याय व्हायला लागला, तर आम्ही तुकाराम महाराजांचा हा अभंग म्हणत बसायचा का? तुकाराम महाराज म्हटले तुम्ही माझा गाथा वाचलाच नाही, त्याच्यासाठी मी काही स्वतंत्र अभंग केलेले आहेत. दुसऱ्याला अन्न देणं ही सुद्धा दया आहे, दुसऱ्याला अन्न देणं ही सुद्धा दया आहे, पाणी पाजणं ही सुद्धा दया आहे, त्याला हाताला देऊन मार्ग दाखवणं ही सुद्धा दया आहे. पण त्या समाजावरती एखादा अन्याय करीत असेल तर त्याची मान कापणं ही सुद्धा दयाच आहे. दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दळन कंटकाते. हे लक्षात ठेवा तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं अन्नदान करणं ही सुद्धा दया आहे, जीव जाणणं ही दया आहे, पण दुसऱ्यावरती अत्याचार करणाऱ्या माणसाला संपवणं ही सुद्धा दयाच आहे. म्हणून वालीला भगवंताने झाडाच्या आड लपून मारला, याचं हेच कारण आहे. भगवान रामप्रभू म्हणतात अनुज बधू
भगिनी सुतनारी सुनुसट कन्या समयेचारी तेही कुदृष्टी बिलोकत जोई काही बधे कछु पातक नाही. दुसऱ्यावरती दया करा, पण जो आपल्या बहिणीकडं, बरं का काय म्हणतात तिथं, अनुज बधू स्वतःच्या भावाच्या पत्नीकडं, भगिनी आपल्या बहिणीकडे, आपल्या कन्येकडे जर समजा एखादा माणूस वाईट नजरेने बघत असेल, बघा त्याला आतताई असं म्हणतात, आणि त्या आतताई माणसाला संपवला तरी पाप लागत नाही. अनुज बधू भगिनी सुतनारी सुनुसट कन्या समयेचारी ताही कुदृष्टी बिलोकत जोई तेही बधे कछु पातक नाही. आता चला पुढे. तुकाराम महाराज सांगतात, अन्याय करणाऱ्या माणसाला मार्ग दाखवणं आपल्या पद्धतीने हा सुद्धा एक धर्मच आहे. याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, समजा तुम्ही देवपूजेला बसले आणि देवपूजा करताना तुमच्या देव्हाऱ्यामध्ये जर विंचू आला तर तिथं तुम्ही काय कराल? विंचू समजा देवाऱ्यामध्ये आला आणि देवाऱ्यामध्ये आल्यानंतर नुसता देवाऱ्यात न आला तर तो तुमच्या आता पूजा करता करता मांडीवर सुद्धा चढला तर तुम्ही तिथं त्याला फुलं वाहाल का चप्पल शोधाल? काय तुकोबाराय म्हणतात, विंचू देवाऱ्याशी आला देव पूजा नाही त्याला, देव पूजा नाही त्याला, देव नावडे त्याला. विंचू देवाऱ्याशी आला देव पूजा नावडे त्याला, देव पूजा नावडे त्याला. हो हो, आनंदच वाटत नाही गायला, कुणास ठाऊक काय झालंय. विंचू देवाऱ्याशी आला देवपूजा नावडे त्याला. तेथे फुलाचं काम नाही, तेथे पैजाराशी काम, अधमाशी तो अधम. म्हणून बांगलादेशमध्ये घडलेली घटना ती तुम्हाला परत सांगतो मी. तिथं हरे कृष्ण हरे रामचं मंदिर आहे, तिथं तुम्हाला माहिती आहे इस्कॉनचं. आणि त्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये 12ही महिने अन्नदान असतं. काय असतं? अन्नदान. आणि ते अन्नदान सगळ्यांसाठी असतं, जात बघून नसतं. तिथं मराठा येवो, मुसलमान येवो, ख्रिश्चन येवो, कुणी येवो, सगळ्यांसाठी तिथं अन्नदान आहे. पण एके काळामध्ये त्या भागामध्ये परिस्थिती अतिशय हलाखीची असताना त्यांनी आव्हान केलं सगळ्या मुसलमानांना की हमारे मंदिर में रोज आओ, रोज खाना खा के जाओ. आणि रोज हजारो माणसं तिथं येऊन जेवण करून गेली. कितीतरी वर्ष ज्या हरे कृष्ण हरे राम मंदिरामध्ये जी माणसं जेवून गेली त्याच माणसांनी दंगल झाल्यानंतर पहिलं काय तोडलं असेल तर हरे कृष्ण हरे राम मंदिर तोडलं. तुकाराम महाराज म्हणतात, तेथे पैजाराचे काम, तेथे पैजाराचे काम, अधमाशी तो अधम. जर जेवायला घालून जर समजा आपला मंदिर तोडीत असतील तर तिथं फुलाचं काम नाही, तिथं हात जोडण्याचं काम नाही, तिथं पैजाराचंच काम आहे. तिथे सांगण्याचं तात्पर्य माझं एक आहे की कोणाशीही कधी वैर करू नका. तुकोबाराय म्हणतात, माझी तुम्हाला विनंती आहे, भांडण करू नका, तंटा करू नका. बरं फक्त माणसांशीच का नाही, सर्व भूतांसवे, जेवढे जीव आहेत, जेवढे जंतू आहेत, कोणाशीही कधी वैर करू नका. मग तुकाराम महाराज, आम्ही कोणाशीही कधी वैर का करू नये असं तुम्हाला का वाटलं? का आम्ही कोणाशी कधी वैर करू नये? आणि देवाने सुद्धा असं का सांगावं का कोणाशीही कधी वाद करू नये? तर तुकाराम महाराज म्हणतात, कोणाशीही वाद याच्याकरता करू नये का तुका म्हणे तुका म्हणे देहाचे अवयव, तुका सुख दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव भोग पावे. भक्त भागवत ऐकाजी तू भागवत
भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी का कोणाशी वाद करू नये हे प्रमाण आहे का? तुका म्हणे एका देहाचे अवयव, जगातला प्रत्येक जीव हा परमेश्वराचाच अंश आहे. म्हणून कुठल्याही जीवाला दुःख दिलं विनाकारण तर ते दुःख त्या जीवाला दिलं नसून ते दुःख तुम्ही देवाला दिलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्याला जरी तुम्ही छळलं तरी ईश्वराला छळल्यासारखं आहे. म्हणून कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कारण माझा परमात्मा प्रत्येक जीवामध्ये भरलेला आहे. आमच्या मुलांनी काल एक व्हिडिओ बनवला बघा, तुम्हाला पाहिला असेल काही लोकांनी. आमचा छोटा मुलगा आहे, खूप छान टाकलं, मला आवडलं खूप. त्याने मला सांगितलं, म्हटलं मी असं असं बनवलं आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं की माझा मित्र मला बोलतो की बकऱ्याचं मांस आणि रक्त खूप चांगलं लागतं म्हणून, त्याची चव खूप भारी लागते म्हणून. एखाद्या प्राण्याचं मांस खाताना लोक म्हणतात की त्याचं मांस आणि रक्त त्याची चव खूप भारी लागते म्हणून. पण त्याच्यावर त्यांनी सांगितलं की माझं म्हणणं असं आहे, त्यांच्या रक्ताच्या मांसाची चव घेण्यापेक्षा कधीतरी त्या प्राण्यांच्या प्रेमाची पण चव घ्या बरं का. त्यांच्या प्रेमाची चव घ्या, त्यांच्या भावनेची चव घ्या. तुम्ही त्यांना कापून तुम्ही 2 मिनिटांमध्ये त्यांच्या मांसाची रक्ताची चव घेण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यावर जर प्रेम केलं तर तुमच्यापेक्षा दुप्पट प्रेम ते तुमच्यावरती करतात, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही जेवढं प्रेम त्यांच्यावर कराल त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम ते आपल्यावर करतात. तुकोबाराय म्हणतात त्याला बोलता येत नाही, तो भावना व्यक्त करू शकत नाही तोंडाने. तू मारताना तो प्रतिकार करतो, तो ओरडतो, तोही त्याच्या मुलाबाळांसाठी त्याने सुद्धा काहीतरी करावं अशी त्याची इच्छा असते त्या जनावराची, आणि म्हणून तो सुटण्यासाठी खूप तळमळतो. पण तुझी ताकद त्याच्यापेक्षा जास्त असल्यामुळे आता जरी तू त्याला कापत असला तरी घाबरू नको. नक्कीच एक दिवशी मात्र तो तुझा बदला घेणार आहे, हे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला. विनाकारण तू त्या प्राण्याशी वैर केलेलं आहे. आता त्याची ताकद कमी आहे म्हणून तू त्याला मारतो, पण मात्र नक्की मात्र तुझ्या कर्माचं फळ तुला भोगावं लागणार आहे. मग इथं प्रश्न असा आहे, आम्ही जर त्याला मारलं तर त्याचं कर्म आम्हाला भोगावं लागणार आहे? हो हो. महाभारतामध्ये हाच प्रश्न अर्जुनाने विचारला भगवान कृष्णाला. पितामह भीष्माचार्य आजन्म ब्रह्मचारी राहिले. ज्या पितामह भीष्माचार्याने तुझी 1000 नावं घेऊन तुझी स्तुती केली, आणि पितामह भीष्माचार्याने जो गंगेचा पुत्र, पण त्या गंगेच्या पुत्राला सुद्धा आज बाणांच्या शय्येवरती पडावं लागलं, त्याच्या सगळ्या अंगामध्ये बाण घुसले. भगवान कृष्ण म्हटले, अर्जुना ऐक जरा, हे पितामह भीष्माचार्य आहेत ना, या पितामह भीष्माचार्यांनी एका जन्मामध्ये एक सरडा मारला होता. सरडा समजतो ना? सरडा काय तुमच्याकडे शब्द आहे काय त्याला? काय रंग बदलतो, काय गिरगिट, तो रंग बदलतो बघा. खडकावर बसला खडकासारखा होतो, गवतावर बसला गवतासारखा होतो, भिंतीवर बसला भिंतीसारखा होतो, झाडाच्या खोडावर बसला झाडाच्या खोडासारखा होतो. तो जिथं बसल ना तसा रंग तो घेतो. आता सरडे दिसत नाही तसे बघितले तर. त्याचं कारण आहे सरड्यापेक्षा जास्त मांस रंग बदलायला लागली. कशाला तो आता दिसल तुम्हाला? आता सरडे कमी दिसायला लागलेले आहेत. आणि तो जो सरडा पितामह भीष्माचार्यांनी बाणामध्ये तो सरडा असा उचलला, आणि बाणामध्ये सरडा असा उचलला आणि काट्याच्या कुंपणावरती तो फेकून दिला. संपूर्ण ते अंगामध्ये त्याच्या जेवढे काटे घुसले तेवढेच काटे पितामह भीष्माचार्यांच्या अंगामध्ये घुसले बाण. हे आपण महाभारतामध्ये पाहिलं असेल. आता त्याच्यावरती माझं स्वतःचं विधान काय बाबा, तुम्हाला आपण खूप सुज्ञ आहात, आपल्यासमोर बोलायला हरकत नाही. एक गोष्ट मी आपल्याला सर्वांना सांगतो,
की गंगापुत्र पितामह भीष्माचार्यांना जर एक सरडा मारल्यावर बाणाच्या शेवरती पडावं लागतं, कुणाला? गंगेच्या पुत्राला जर समजा कर्म चुकत नाही तर गंगेमध्ये स्नान करणाऱ्या माणसानं चुकल का? नाही. जिथं गंगा पुत्राला जर कर्म चुकत नाही तर गंगेमध्ये स्नान करणाऱ्या माणसाला कसे काय कर्म चुकतील? म्हणून तुकोबाराय म्हणतात, कोणाशीही कधी वैर करू नका, निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे, साधन बरवे हेची एक. हे अतिशय चांगलं साधन मी तुम्हाला सांगतो. तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तो शीन येणे वीन विठोबा रघुमाई गोपाळ कुमाजी रघुमार कुमाजी रघुमार श्री ज्ञान रे भगवान की गोपाल घुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे. मला थोडे बाहेरचे जास्त झाले, रिफ्लेक्ट मारतोय, मॉनिटर दे ना मला, बाहेरचे थोडे कमी कर. निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे, साधन बरवे हेची एक. तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तोशीन येणे वीण. या जगातील प्रत्येक जीव म्हणजे परमेश्वरच आहे, अशा प्रकारची अनुभूती येणं म्हणजे कोणाशीही वैर न करणं. एक वेळचा प्रसंग सांगतो 2 मिनिटामध्ये, माझी वेळ संपत आलेली आहे आणि संपलेलीच आहे. पुण्याच्या जवळ लोहगाव आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे लोहगाव. त्या लोहगावामध्ये घडलेली घटना, शिवबा कासार नावाच्या एका तुकोबारायांच्या शिष्याच्या पत्नीने तुकोबारायांच्या अंगावरती उकळलेलं पाणी ओतलं.
कडलेलं पाणी ओतलं, उकळलेलं. पण उकळलेलं पाणी ओतल्यानंतर तुकोबराय थोडे सुद्धा त्या बाईवरती रागावले नाही. कधी कधी सांगावं लागतं, हीच घटना जर एखाद्या बुवाच्या बाबतीत घडली असती, म्हणजे असं उकळलेलं पाणी जर टाकलं असतं तर संध्याकाळी बुवा आपल्या परिवारांच्या सह राखेलची कॅन घेऊन तिथं पोचला असता. पण तुकोबारायांच्या अंगावरती एवढं उकळलेलं पाणी ओतल्यानंतर सुद्धा त्या बाईकडे त्यांनी रागाने सुद्धा नाही बघितलं, पण डोळे मिटून मात्र परमेश्वराचा धावा केला. जळे माझी काया लागला ओनवा, धावरे केशवा माय बापा. त्यांच्या अंगावरती उकळलेलं पाणी ओतलं तर तुम्हाला असं वाटलं ती बाई सुटली असेल? नाही. कारण 700 वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी वारकऱ्यांचा विमा काढलाय. काय काढलंय? इन्शुरन्स काढलाय. विमा आमचा बुवा लोकांचा विमा नामदेव महाराजांनी 700 वर्षापूर्वी काढलाय. ते म्हणतात का तुझ्या भक्ताला कोणी छळला, कोणी त्रास दिला, त्याची निंदा केली, त्याला शिव्या दिल्या, त्याला मारला, तर आमचे वारकरी काही बोलत नाही. म्हणजे तू काही कमरेवर हात ठेवून शांत बसशील का? असं चालणार नाही. जे तुझ्या भक्ताला छळतील त्यांची जबाबदारी तू घ्यायची देवा, हे नामदेव महाराज देवाला सांगतात. थाप टाक बाळा. जो का करी संत निंदा, जो का करी संत निंदा, त्यासी दंडावे गोविंदा. निंदक दंडावे नेवोनी अंधारी कोंडावे. जो करी संताशी पाखंड, त्याचे करावे त्रिखंड. तो कुणी का असना त्याचे 3 तुकडे करायचे देवा तू. नामदेव महाराज सांगतात देवाला, संताची निंदा केली का त्याला तू बघून घ्यायचं. बर, मग तुकोबारायांच्या अंगावरती त्या बाईने उकळलेलं पाणी ओतल्यानंतर पुढे काय घडलं ऐका. त्या बाईच्या सगळ्या अंगाला कोड फुटलं, तिचे हात पांढरे झाले, तिचं अंग झालं पांढरं, पूर्ण असं सफेद झालं अंग तिचं. पाणी ओतलं तुकोबारायांच्या अंगावरती, पण अंगाची साल निघाली त्या बाईच्या काही दिवसांनी. आणि शोभा कासार तुकोबारायांच्याकडे आला, म्हटला माझ्या पत्नीच्या अंगावर सफेद डाग उठलेले आहेत. तुकोबाराय म्हटले काही चिंता करू नका, जिथं मी आंघोळ केली तिथली माती घ्या आणि तिच्या अंगाला लावा, ती बरी होईल. ती पूर्ण बरी झाली. पुढे ऐका बरं का. एका शिष्याने विचारलं तुकोबारायांना, तुमच्या अंगावरती उकळलेल्या पाणी ओतलेल्या बाईला भगवंताने दंड दिला होता आणि तुम्ही तिच्या अंगाला फुटलेलं कोड बरं केलं, म्हणजे हे कसं काय? असं कुठं असतं का? तुकाराम महाराजांचे शब्द असेल, ते म्हणतात माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून माझ्या विठोबाने माझ्या अंगावरती पाणी ओतलं असेल, आणि म्हणून त्या बाईवरती मी रागावणं म्हणजे माझ्या पांडुरंगावरती रागावल्यासारखं आहे, असं म्हणून मी तिला विठोबा मानून क्षमा केली. काय बोलावं आता? याला म्हणतात निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे. एक छोटीशी घटना सांगतो तुकोबारायांच्या जीवनातली आणि सेवा संपवतो. चालेल ना? सांगू का नको? सांगा, तुमची परवानगी असेल तर सांगतो. तुकाराम महाराजांच्या सासऱ्याने दूध खायला एक त्यांना म्हैस दिली होती. मुलाबाळांना दूध पाहिजे म्हणून. बाबा भजन करतो रात्रंदिवस आणि म्हणून मुलाबाळांना दूध खाण्यासाठी म्हैस दिली होती. आता ती म्हैस तुकाराम महाराज गेलेत इंद्रायणीकडे का म्हैस घेऊन जायचे आणि येताना घेऊन यायचे. एकदा ती तुकोबारायांची म्हैस मंबाजी गोसावी बघा, मंबाजी गोसाव्याच्या जे घराला जे कुंपण केलं होतं, कुंपण, त्या मंबाजी गोसाव्याच्या घराच्या कुंपणाला खेटली फक्त, अशी नुसती घासली, अशी कुंपण मोडलं नाही. पण संधी बघत होते का तुकाराम महाराज माझ्या कधी तावडीला भेटतात म्हणून. त्या कुंपणाची काठी उचलली. मग ती बोरीची होती का बाबळीची होती मला माहीत नाही, पण त्या कुंपणाची काठी उचलली आणि त्या काठीने तुकाराम महाराजांना त्याने एवढे मारले का त्या काठीचे फटके तर बसले,
पण त्यांच्या अंगामध्ये काटे घुसले ना. आई साहेबांनी जवळजवळ कितीतरी वेळ त्यांच्या अंगातले काटे काढले, थोडं सुद्धा त्याच्यावरती रागावले नाही. पण एकादशीचा दिवस होता आणि एकादशीला मंदिरामध्ये तुकोबारायांचं कीर्तन देहूच्या, आणि सर्व माणसं कीर्तनाला आली. पण त्या दिवशी मंबाजी गोसावी काही कीर्तनाला आला नाही. ऐका बरं का, आता सर्व लोक कीर्तनाला आले, तुकोबारायांनी कीर्तन सुरू केलं, पण लक्षात आलं की मंबाजी गोसावी कीर्तनाला आला नाही, कारण तो कीर्तन सुकत नव्हता. आणि त्यांना वाटलं की मला काठीने मारल्यामुळे कदाचित त्याला वाईट वाटलं असेल, म्हणून ते मंबाजी गोसाव्याच्या घरी गेले. आणि मंबाजी गोसाव्याच्या घरी गेल्यानंतर मंबाजी गोसावी झोपला होता. त्याला सांगितलं, मंबाजी कीर्तनाला चल बाबा. त्यांनी सांगितलं, माझी तब्येत खराब आहे. तुकोबाराय म्हटले, तुझी तब्येत कितीही खराब असो पण तुला कीर्तनाला यावं लागेल. शेवटी तो म्हटला, नाही माझी तब्येत जास्त बरी नाही. मग तुकोबारायांचा शब्द ऐका पुढचा. ते म्हटले, मंबाजी आपलं दोघांचं भांडण कुठं झालंय? तुझ्या घरासमोर. आपलं भांडण कुठं झालं? तुझ्या घरासमोर. माझी म्हैस खेटली कुठं? तुझ्या कुंपणाला. तुम्हाला मारलं कुठं? तुझ्या घरासमोर. आता कीर्तन कुठं आहे? विठोबाच्या देवळात. गावातली भांडणं गावात ठेवायची आणि देवळातलं कीर्तन देवळात ठेवायचं, म्हणजे सप्ताह बंद पडत नाही. जेव्हा गावातली भांडणं सप्तामध्ये आली की सप्ताह बंद पडायला वेळ लागत नाही. म्हणून मी तुला विनंती करतो, कीर्तनाला चल. याला म्हणतात निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे, साधन बरवे हेची एक. राजकारण जर सप्तामध्ये आलं तर चांगला सप्ताह सुद्धा बंद पडायला मागं पुढं होत नाही. म्हणून माझी विनंती आहे, या अभंगाचं प्रत्येकाने तंतोतंत पालन करावं, म्हणजेच भगवान आपला अंगीकार करतील. तुकोबाराय म्हणतात, सोयरे पिशून समानची घडे, चित्त पर ओढे उपकारी. आणि कोणाशी भांडण होऊ नये याच्याकरता एक करावं, आपलं चित्त आपण निर्मळ करावं. अभंगाचं शेवट. तू का मन चित्त झालिया निर्मळ, तू का मन चित्त झालिया निर्मळ, तू का मन चित्त झालिया निर्मळ, तू का मन चित्त झालिया निर्मळ. तरीचा सकाळा केले होया, तरीचा अंगीकार करील नारायण. बडबड दोषी नयने दोषी नयने बड़ा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली निर्वैर भावे सर्वभूतांसवे साधन बरवे हेची एक तरीचा अंगीकार करील नारायण बडबड तोशीन येणे वीण. अभंगाच्या फक्त एका चरणाचा भावार्थ मी आतापर्यंत सांगितला. माझी वेळ संपलेली आहे आणि म्हणून असं म्हटलं नाही का बा राहिलेलं पुढच्या वर्षी सांगेन म्हणून. जे सांगायचं होतं ते आता सांगून मोकळा झालेलो आहे. ग्रामस्थ मंडळ ओवली, विशेष म्हणजे आज मला एवढा आनंद झाला की पुरुषांच्या संख्येपेक्षा महिलांची संख्या ही अत्यंत विलक्षण संख्या आहे. मागच्या वर्षीसुद्धा मी बोललोच होतो, बेटा जरा लांबचं थोडं कमी कर आवाजाने, कमी ठेव आवाज, हरकत नाही, आता संपलेलं आहे कीर्तन. बाकीचे कीर्तनकार आवाज वाढवायसाठी सांगतात, मी कमी करायसाठी सांगतो बरं का. माझं थोडं गणित वेगळं आहे. जेवढा आवाज कमी तेवढं मला चांगलं बोलता येतं. मोठा केला का तो ब्लास्ट होतो आवाज. विलक्षण संख्या या ठिकाणी वाखाणण्यासारखी आहे. म्हणजे कुठेही मी कीर्तनामध्ये सांगावी अशी महिलांची संख्या या ठिकाणी आहे. आणि आता खरी गरज आहे तुमचीच. जेव्हा तुम्ही कीर्तन ऐकाल तर या समाजामध्ये एक चांगली सुजान आणि सुज्ञ पिढी जन्माला येईल. मग कीर्तनं तुम्ही ऐकली पाहिजे. एक घरामध्ये एक जर स्त्री परमार्थाला लागली तर ते सगळं घर परमार्थाला लागतं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये स्त्रियांनी जास्तीत जास्त परमार्थ करावा, जास्तीत जास्त परमार्थामध्ये लक्ष घालावं. यांना करू दे भांडणं, यांना करू दे राजकारण, यांना हाकलू दे बैलांच्या शर्यती. त्यांनी हरिपाठ बंद केले आणि महिलांनी हरिपाठ सुरू केले. आहे का नाही मोठी गंमत. पुरुषांची भांडणं चालू झाली पण परमार्थाची धुरा मात्र महिलांनी सांभाळलेली आहे. मी नुसता फोन केला ओवळीला तुम्हाला का मलंगडचा सप्ताह आहे असं कळल्याबरोबर त्या ओळीमधून 2 बस भरून त्या मलंगडला आल्या का नाही. म्हणजे आणि त्याच्यामध्ये बहुसंख्य महिलांचा सहभाग होता. याचा मला खूप आनंद वाटला. म्हणून आज कीर्तनाच्या शेवटी मी तुम्हाला 2 शब्द सांगतो, तेवढं ऐका. तुम्हाला सांगतो ना, आत्ता फक्त गरज आहे, तुम्ही खूप चांगल्या शहाण्या झालेल्या आहेत, तुम्ही चांगल्या बदललेल्या आहेत, तुम्ही आता टापटीपणाने राहत आहे, तुम्ही आता छानपैकी सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आता एकदम शिकल्या पण चांगल्या, सुशिक्षित झाल्या, विचारशैली तुमची बदलली. फक्त आता एक गरज फक्त तुम्हाला एवढीच आहे का तुमच्या मुलींना तुम्ही आता ब्युटी पार्लरमध्ये पाठवण्यापेक्षा तुमच्या मुलींना तुम्ही आता कराटे शिकवायला पाठवायचे आहेत. ही माझी तुम्हाला विनंती आहे. आज तुमच्या मुली आहेत ना, त्या मुलींना करिश्मा कपूरचा चित्रपट दाखवू नका, ऐश्वर्या रायचा चित्रपट दाखवू नका. त्यांना चित्रपट दाखवायचा असेल तर झाशीच्या राणीचा चित्रपट दाखवा आणि तिला झाशीची राणी बनवा तुमच्या मुलीला. आज तुमच्या मुली सुरक्षित नाही आहेत आपल्या मुली. आमच्या बदलापूरमध्ये जी घटना घडली ना, ती घटना एवढी दुर्दैवी आहे, ती घटना एवढी बेकार आहे तर त्या घटनेचा उल्लेख करताना सुद्धा अंगावरती काटा येतो. बदलापूर, मी राहायलाच बदलापूरमध्ये आहे आणि आमच्या बदलापूरमध्ये असं कधी घडलं नव्हतं. बदलापूर हे अतिशय सुशिक्षित आणि चांगलं शहर मानलं जातं. ज्या शाळेमध्ये ही घटना घडली ती शाळासुद्धा एक आदर्श विद्यामंदिर म्हणून त्या शाळेमध्ये मोठे मोठे लोक शिकून गेलेले आहेत. पण एका नालायक, एका हलकटामुळं, खालच्या स्तराचा शब्दसुद्धा मी उच्चारू शकतो पण मी कीर्तनामध्ये उभा आहे, एक नालायक हरामखोरामुळं, नीच माणसामुळं बदलापूर शहराला एक कलंक लागला. 4 वर्षाची मुलगी, अरे उमलती कळी आहे, 4 वर्षाची मुलगी, आणि त्या 4 वर्षाच्या मुलीला तू अशा प्रकारचे तिच्याबरोबर कर्म करतो, तुम्हाला सांगतो जन्मोजन्मी नरकात पडेल. आणि म्हणून हा मुद्दा बदलापूरकरांनी याच्याकरताच उचलला बरं का. लक्षात ठेवा, शासन अतिशय ढिलं आहे. कलकत्त्याला झालेली जी घटना किती बेकार घटना आहे, उरणला झालेली घटना किती बेकार घटना आहे. आणि ही घटना आता एवढं मोठं आंदोलन झालं आहे काल की लाखो माणसं रस्त्यावर उतरली. कालची गोष्ट आहे, परवा दिवशीची घटना, लाखो माणसं रस्त्यावर उतरली. तरीसुद्धा आज सिन्नरमध्ये तशीच घटना घडली, तशीच घटना पुन्हा कोल्हापूरमध्ये घडली, तशीच घटना कल्याणला घडली, तशीच घटना मुंबईला घडली. म्हणजे चाललंय काय. आणि म्हणून आता तुम्हाला तुमच्या मुलींना
चित्रपटातला हिरोईन नका बनवू, नका त्यांना तुम्ही बाकीचं काय करू, फक्त त्यांना रणरागिणी बनवा का ते स्वतःचं रक्षण करू शकतील, एवढी माझी विनंती आहे. मुलींना शिकवा, सुशिक्षित बनवा. आणि माझी विनंती आहे प्रत्येक आईला, मी तुमचा भावासारखा आहे म्हणून सांगतो, ताई फक्त पोरीला मोबाईल देताना फक्त थोडा विचार करा. आणि जोपर्यंत तुमची मुलगी कॉलेजला जात नाही तोपर्यंत तिला अँड्रॉईड फोन देऊ नका, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. आपल्या पोरी त्या मोबाईलवरती खेळता खेळता चॅटिंग करता करता नको ते करतात आणि शेवटी आपल्या पोरींचे 36 तुकडे होतात, हे आपण सर्वांनी पाहिलं असेल. म्हणून मुलींना रणरागिणी बनवा, पण तिला मोबाईल देऊ नका, ही माझी विनंती आहे. आणि जेवढ्या मुली या कीर्तनामध्ये बसलेल्या आहेत त्या मुलींना माझ्या मुली समजून मी सांगेन की पोरीनो, तुमच्या बापाचे खूप स्वप्न आहेत. तो बाप तुमच्यासाठी रात्रभर झोपत नाही. तो बाप तुमच्यासाठी रात्रभर स्वप्न बघतो आणि तुमच्यावर तो मुलापेक्षा जास्त प्रेम करतो. मुलाचं मुलीचं नातं, बापाचं मुलीचं नातं का असतं याला जगामध्ये तोड नाही. मग जो बाप तुमच्यावरती वाटेल तेवढं प्रेम करतो, तुम्ही मागेल ते आणून देतो. फक्त विनंती एवढीच आहे का तुमचा बाप गावाच्या वेशीपासून तर घरापर्यंत उंच मानेने आला पाहिजे, ही जबाबदारी फक्त तुमची आहे. माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे, याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही. ही पोरं तुमची लहान पोरं आहेत, त्यांना तुम्ही इंग्लिश शाळेमध्ये घातलेले आहेत. पण इंग्लिश शाळेमध्ये घातल्यानंतर आता सध्या काय झालं आहे, आपली पोरं फाड इंग्लिश बोलायला लागली. पण इंग्लिश बोलता बोलता आपली भारतीय संस्कृती मात्र त्या मुलांच्या डोक्यातून गेली. गणपतीची प्रार्थना गेली, सरस्वतीची प्रार्थना गेली, हनुमान चालीसा गेला, हनुमान अष्टक गेले, हनुमान स्तोत्र गेलं, रामरक्षा गेली, कृष्ण स्तोत्र गेलं, सगळं गेलं. आता ती मुलं आपली 99% ख्रिश्चन बनलेली आहेत. आपल्या देशावरती मोगलांनी हल्ला केला आणि आपल्या देशावरती ख्रिश्चनांनी, आपल्या देशावरती इंग्रजांनी हल्ला केला असं आम्ही लोकांना सांगतो. आमच्या देशाला मोगलांनी ताबा केला आणि आपल्या देशावरती 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं असं आपण म्हणतो. इंग्रजांनी राज्य नाही केलं, ख्रिश्चनांनी राज्य केलं आहे आणि 600 वर्ष मुसलमानांनी राज्य केलं आहे. माझी विनंती एवढी आहे का 600 वर्ष मुसलमान या देशामध्ये राहून सुद्धा इथली संस्कृती ते संपू शकले नाही. 150 वर्ष या देशामध्ये ख्रिश्चन राहून सुद्धा इथं ते बदल घडू शकले नाही. पण तो बदल मात्र आम्ही आमच्या हाताने घडवायला घेतलेला आहे. आपली पोरं मराठी वाचू शकत नाही, आपली पोरं देवाला नमस्कार करत नाही, आपली पोरं कपाळाला गंध लावित नाही, आपली पोरं भारतीय सणामध्ये सहभागी होत नाही, आपली पोरं भारतीय पोशाख घालीत नाही. त्यांना तुम्ही 99% नाही 100% त्यांना ख्रिश्चन बनवण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. माझी विनंती आहे प्रत्येक आईबापाला, इंग्लिश शाळेमध्ये जाऊ द्या, त्याला मोठा जंटलमॅन होऊ द्या, पण तो या भारताचा एक सुज्ञ नागरिकसुद्धा व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि याच्याकरता तुमच्या घरामध्ये तुम्ही पहिल्यांदा आपल्या धर्माचे संस्कार जपायचे. बापाने कपाळाला टिळा लावला, मुलगासुद्धा लावू शकतो. बापाने देवाला नमस्कार केला, मुलगासुद्धा करू शकतो. आईने देवाला दिवा लावला, मुलगीसुद्धा देवाला दिवा लावू शकते. बाप जर मोठ्या माणसांच्या पाया पडला तर मुलगासुद्धा मोठ्या माणसांच्या पाया पडू शकतो. बापाने जर दुसऱ्या माणसाला आवजाऊ केलं तर मुलगासुद्धा जगाला आवजाऊ करू शकतो. बाप जसं वागेल तसा मुलगा करतो. यद्यदाचरती श्रेष्ठस तत्तद्देवे तरोजनः यत् प्रमाणम सकृते लोक सदन वर्तते. मोठी माणसं जशी वागतात तसं लहान माणसं आचरण करतात. म्हणून माझी विनंती आहे का मुसलमानांचा एवढासा पोरगा नमाज पडतो दिवसातून 6 वेळा आणि आपला पोरगा हरिपाठाच्या मांडवातून शिट्या फुकीत निघून जातो. मुसलमानांचा एवढासा पोरगा कुराणातल्या आयत बोलतो आणि आपला पोरगा ज्ञानेश्वरीचं पारायण चालू असेल तर आरडाओरडा करतो. का? आम्ही संस्कार नाही आपल्या पोरांच्यावरती केले. म्हणून आम्ही सध्या कीर्तनं कमी केलेली आहेत आणि फक्त या देशामध्ये एक चांगली सुजाण पिढी घडवण्यासाठी आम्ही एक प्रयत्न सुरू केलेले आहेत. आमच्याकडे संस्कार वर्ग आम्ही सुरू केलेला आहे. एकही पैसा कोणाकडून घेतला जात नाही. उलट मुलांना खायला प्यायला घालून आम्ही त्यांच्यावरती चांगले संस्कार करतो. आणि ते संस्कार आम्ही कसे करतो याचं एक पुस्तक बनलेलं आहे. तुम्ही तुमच्या मुलांना घरातल्या घरामध्ये संस्कार करू शकता. प्रत्येक आई मुलाची गुरु होऊ शकते, प्रत्येक बाप मुलाचा गुरु होऊ शकतो. ते एका पुस्तकामध्ये 50 विषय आहेत आणि हे 50 विषय असलेलं पुस्तक फक्त काहीतरी 100 किंवा 120 रुपयाला असेल. ज्याला आवश्यकता असेल त्यांनी घ्या. ज्याला आपला मुलगा घडावा असं वाटतं त्यांनी ते पुस्तक घ्या. बाकीच्यांनी नाही घेतलं तरी चालेल. आम्ही काही पैसे कमवण्यासाठी इथं आलेलो नाही कीर्तनाचे पैसे ठरवले, नाही कधी पैसे कमवण्यासाठी देणगी मागितली, नाही कधी वर्गणी मागितली. पण मात्र रात्रंदिवस समाजासाठी आम्ही जे काही प्रयत्न करतो समाज घडावा हे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आजची सेवा संपली. आपल्या या कार्यक्रमाचं नेतृत्व एक महिला करते.
मला खूप आनंद वाटला. आमची उज्ज्वला ताई या कार्यक्रमाचं नेतृत्व करते, छान बरं वाटलं आम्हाला. एकदम लहान होती माझ्यासमोर बरं का, एकदम छोटीशी होती. त्यांच्या आईसाहेब बरं का माताजी आमच्याकडे नेहमी यायच्या आणि एकदम छोटी होती. कीर्तनाला अगदी 10-12 वर्षामध्ये सुरुवात केली तिने, तेव्हापासून मी तिला बघतोय. जसं जनाबाईने 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, तसं या सप्ताहामध्ये सर्वांना आदेश देण्याचं काम ताई तुम्ही करताय. बरं वाटलं मला. सर्व ग्रामस्थांना कार्यकर्त्यांना माझ्याकडून शतशः धन्यवाद. आणि या कार्यक्रमासाठी मच्छिंद्रनाथ बाबा जरी नाही आले तरी मात्र निर्मलनाथ बाबा तुम्ही आलात आणि मला खूप समाधान वाटलं, कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो, माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोले 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 वाकुळे उत्तर